आदिम काळापासून मानवी वावर असणारे अनेक गडकोट सह्याद्रीमध्ये आहेत. असाच एक लोणावळ्याच्या उत्तर दिशेला 10 मैल अंतरावरती राजमाचीमध्ये त्या भोवती असलेल्या निबिड अरण्यात भैरी डोंगरावरती ढाक भैरी उभा आहे. दक्षिणोत्तर पसरलेला हा डोंगर ढाकचा भैरी किंवा गडदचा भैरी म्हणून ओळखला जातो. या डोंगरात आदिवासींचा देव भैरी म्हणून याला ढाकचा भैरी असे म्हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा होतो. या गडाच्या कातळात पोटात खोदलेल्या पश्चिमाभिमुख गुहा आहेत. राजमाची किल्ल्याच्या मागे ढाक भैरीचा उंच सुळका दिसतो. तो कळकरायाचा सुळका. ढाक भैरी किल्ला 2700 फूट उंच आहे. कर्जत डोंगर रांगेत येणारा तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. ढाक भैरी मोक्याच्या ठिकाणी उभा आहे. पूर्वीच्या काळी त्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. इथे पोहोचण्यासाठी पुणे, कामशेत, जांभिवली या मार्गाने जांभिवली गावापर्यंत जाता येते. जांभिवली येथून आपण साधारण पाऊण तासामध्ये कोंडेश्वर या ढाकवाडीतील प्राचीन मंदिरापाशी येऊन पोहोचतो. इथून पुढे कळकाईच्या सुळक्यापर्यंत जाण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतात. तर दुसरी वाट ही कर्जतकडून येणारी सांडशी गावात आल्यावरती अरण्य वाटेवर आपल्याला ढाकभैरीकडे घेऊन जाते. जंगलात जागोजागी मार्गदर्शक बाण पाहायला मिळतात. या वाटेने पुढे पायवाट ढाकगडाकडे तर दुसरी ढाकभैरी लेण्याकडे घेऊन जाते. पुण्याहून येणाऱ्या सर्वांना सोयीस्कर ही कामशेत जांभिवलीची वाट आहे आणि ही सोपी पण आहे. तर दुसरी वाट जी कोकणातून येणाऱ्या लोकांसाठी कर्जत तालुक्यातील सांडशी गावातून आहे ती निबिड अरण्यातून थकवणारी चढणीची वाट आहे. जांभिवलीतून आपल्याला साधारण 2 तास लेणीपर्यंत आणि गडापर्यंत लागतो. तर सांडशी गावातून आपल्याला 4 घंटे गड आणि लेणीपर्यंत जायला लागतात. ढाकभैरी हा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक आहे. अलंग, मदन, कुलंग, लिंगाणा, वजीर शिखर, हरिश्चंद्रगड इत्यादी कठीण ट्रेकमध्ये याची गणना केली जाते. हा किल्ला 2700 फूट उंचीवर आहे. जांभिवली गावातून पाऊण तास चालल्यानंतर कोंडेश्वर मंदिर लागते. नुकताच त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. कोंडेश्वर मंदिराच्या बाजूला 2 प्राचीन कातळात खोदलेले टाके पाहायला मिळतात. तिथून जंगलवाट सुरू होते. त्या वाटेने पुढे गेल्यानंतर एक चिंचोळी खिंड लागते. ती खिंड ढाकचा किल्ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्या मधोमध आहे. खिंड 8 ते 10 मीटर लांब आहे. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो.
तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा लागतो. तो कडा पार करणे अवघड आहे. इथे अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. कातळ कड्यामध्ये खोबणे आहेत. त्यांच्या आधारे वर 10 मीटर अंतर चढून गेल्यानंतर बहिरीच्या गुहेजवळ पोहोचता येते. गुहा प्रशस्त आहे. या गुहेत 2 मोठी पाण्याची टाकी आहेत. यात वर्षभर पाणी राहते. गुहेत भैरी म्हणजे भैरव आहे. हा आदी मानवाचा, आदिवासी जणांचा दैवत आहे. तो इथे हा भैरव बाल्या अवस्थेत आहेत. भैरवाचा अर्थ भयापासून रक्षण करणारा. हे शिवाचे उग्र व भीषण रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हटले जाते. या गुहेतील भैरव माता पार्वती व पत्नी समवेत दाखवला आहे. गुहेमध्ये स्वयंपाकाची भांडी देखील पाहायला मिळतात. स्थानिक लोक या गुहेमध्ये येऊन भैरवाला नैवेद्य अर्पण करतात व भांडी धुवून विसळून पुन्हा इथेच ठेवतात. ढाक भैरीला नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. गुहेच्या वर 2-2.5 हजार फुटाची कातळ भिंत आहे. गुहेच्या समोर राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनोरंजन हे 2 बालेकिल्ले दिसतात. तिथून नागफणीचे टोक, प्रबळगड, कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण भूभाग दिसतो. गडाच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.
कळकरायाचा सुळका आणि भैरीचा डोंगर यामधील खिंडीत चढताना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने 30 मिनिटात गड माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा माथा फार लहान आहे. गड फिरण्यासाठी 30 मिनिटं पुरेसे पुरतात. वाटेने किल्ल्यावर येताना दरवाजा लागतो. दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत असून दरवाजातून आत शिरल्यावरती समोर भवानी मातेचे मंदिर आहे. एक मोठा वाड्याचे अवशेष आहे. वाड्याच्या समोर शंकराची पिंड या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही.